चुलत्याने पुतण्याला भोसकून ठार केल्याची घटना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील हिवरा बुद्रुक येथे घडली. 1 ऑगस्ट रोजी भाचीचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमात चुलता दारू पिऊन आला आणि धिंगाणा घालू लागला. वाटेत घरी जाताना नाल्यात पडल्याने कपडे खराब होऊन काका नग्न अवस्थेत गावभर हिंडला. त्यामुळे चिडलेल्या पुतण्याने चुलत्याला चापट मारून घरी नेलं. चुलत्याने याच गोष्टीचा राग मनात ठेवला आणि 29 ऑगस्ट रोजी पुतण्याला चाकूने भुसकून ठार केलं. मयत पुतण्याचे नाव स्वप्नील निवडंगे असे आहे. याविषयी विस्तृत माहिती अशी की 1 ऑगस्ट रोजी भाचीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आरोपी दिगंबर सोपान निवडंगे हा दारू पिऊन आला होता. त्यावेळी तो लोकांशी वाद घालत होता. भाचीच्या नातेवाईकांच्या घरात दारू पिऊन घुसला. त्यामुळे घरातील लोकांनी त्याला घराबाहेर काढले. घरी परत जाताना दिगंबर नाल्यात पडला. त्यामुळे अंगावरील सर्व कपडे खराब झाले. चिखलाचे कपडे काढून दिगंबर नग्न अवस्थेत गावभर फिरू लागला. त्यामुळे गावातील काही जणांनी थेट पोलिसांना फोन केला. तेवढ्यात दिगंबरचा भाऊ देवदास सोपान निवडंगे व पुतण्या स्वप्नील निवडंगे हे दोघे तिथे आले. काकाच्या वागण्यामुळे चिडलेल्या दोघांनी दिगंबरला चापट मारल्या आणि घरी नेलं. तेव्हापासून दिगंबर भाऊ आणि पुतण्यावर चिडलेला होता. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दिगंबर हा भावाच्या घरी आला आणि घरासमोर जोरजोराने ओरडून दरवाजावर दगड मारू लागला. घरामधील सर्वांनी तसं न करण्याची विनंती केली, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यावेळी पुतण्या स्वप्नील घरातून बाहेर आला. तो बाहेर येतच दिगंबरने त्याचा गळा धरला आणि त्याच्या अंगावर बसला व खिशातून चाकू काढून त्याच्या छातीच्या मध्यभागी मारू लागला. स्वप्नीलच्या कुटुंबियांनी आरडाओरड केली. गावातील लोक धावून आले, पण तोपर्यंत स्वप्नील रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. गावकऱ्यांनी जखमी स्वप्नीलला तात्काळ कारमध्ये टाकून नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी परभणीचा चोडवा पोलीस ठाण्यात दिगंबर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात देखील घेण्यात आलं. क्षुल्लक कारणावरून पुतण्याला भुसकून जीव घेतल्यानंतर मात्र जिल्हाभर प्रचंड संताप व्यक्त होत आहे.